मंडळी, नुकतंच पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या परळी वैद्यनाथ कारखान्यावर जप्तीची कारवाई झालेली आहे. पण या कारवाईमुळे मात्र बऱ्याच शंका कुशंका निर्माण झाल्यात. म्हणजे पंकजा मुंडेंना कोण जाणून बुजून संपवण्याचा प्रयत्न करतंय का? त्यांना मुद्दामहून साईडलाईन करण्यात येतंय का? अशा प्रश्नांना राज्यभर उधाण आलंय. त्यात सुद्धा पंकजा मुंडे या भाजप पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याचं आता काही लपून राहिलेलं नाहीये. एकूणच काय, सगळ्याच बाजूनं त्यांची कोंडी झालेली आपल्याला बघायला मिळते. या कारणामुळे त्या परळीतून नाही तर नगरच्या पाथर्डीमधून निवडणूक लढणार असल्याचं काही दिवसांपूर्वी बोललं जात होतं. पण नुकताच त्यांनी त्यांच्या शिवशक्ती यात्रेदरम्यान कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना असं सांगितलं की आपण पाथर्डीतून नाही तर परळीतूनच निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे आता परळीत येत्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी बहीण भावांची कडाक्याची लढत बघायला मिळू शकते. त्यानिमित्तानेच आता परळी मतदारसंघात नेमकी ताकद कोणाची जास्त आहे, पंकजा मुंडे की धनंजय मुंडे यांची, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, परळी हा विधानसभा मतदारसंघ बीड या लोकसभा मतदारसंघात येतो. सुरुवातीला आपण म्हणूनच बीड आणि परळीच्या राजकारणाचा एकूण इतिहास बघूयात. तर बघा, बीड म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतात ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. मुंडे साहेबांमुळेच या जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व कायम टिकून होतं. पण 2014 साली गोपीनाथ मुंडेंचं अचानक निधन झालं आणि पक्षानं तिथून लोकसभेसाठी प्रीतम मुंडेंना संधी दिली. खरं तर धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडेंचं राजकीय वारसदार मानलं जायचं. पण 2009 साली गोपीनाथ मुंडे हे लोकसभेवर गेल्यावर त्या वर्षी विधानसभेला पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली. म्हणून मग धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी पक्षानं त्यांना विधान परिषदेवर निवडून आणलं. पण त्यामुळे इथून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सुप्त संघर्षाला सुरुवात झाली. त्यामुळेच जानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला. 2013 मध्ये तर धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक थेट राष्ट्रवादीकडूनच लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आणि त्यामध्ये धनंजय मुंडे विजयी झाले. मुंडेंच्या निधनानंतर मग धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा तीव्र संघर्ष सुरू झाला. पुढे 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजांनी 25,895 मतांनी बाजी मारली आणि त्या परळीच्या आमदार झाल्या. डिसेंबर 2016 मध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. मुंडे कुटुंबियांसाठी ही नगरपालिका नेहमीच महत्त्वाची ठरली. त्यावेळेस सुद्धा तिथं पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असंच चित्र होतं. तेव्हा धनंजय मुंडेंनी 33 पैकी तब्बल 27 उमेदवार निवडून आणत नगरपालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीनंतर भावा बहिणीतली ही चुरस आणखीनच वाढली. 2017च्या सुरुवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीनं बाजी मारली तर भाजप इथं दुसऱ्या क्रमांकावर राहिलं. या जिल्हा परिषद निवडणुकीत परळी तालुक्यात भाजपला मोठा फटका बसला. मे 2017 मध्ये परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते. खरं तर अनेक वर्ष गोपीनाथ मुंडेंच्या ताब्यात ही बाजार समिती होती. या बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा एकदा समोरासमोर उभे होते. दोघांनी आपापल्या दिवंगत वडिलांच्या नावावर तेव्हा पॅनल उभं केलं होतं. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी त्यांचा प्रचार केला होता. पण पंकजा मुंडे यांच्या पॅनलला बाजार समिती निवडणुकीच्या पराभवाला पुन्हा एकदा सामोरं जावं लागलं. धनंजय मुंडे यांच्या पॅनलनं त्या बाजार समितीवर मोठा विजय मिळवला. मंडळी, 2009-2014 या 2 टर्म पंकजा मुंडेंनी त्यांच्या मतदारसंघावर वर्चस्व राखलं. पण 2019ला मात्र धनंजय मुंडेंनी 30,701 इतक्या मोठ्या मताधिक्यानं पंकजा मुंडे यांचा पराभव केला. पराभवानंतर त्यांना पक्षानं पुन्हा दुसरीकडे कुठेही संधी दिली नाही. विधान परिषदेचा त्यांचा चान्स असा चुकला. त्यांच्याऐवजी गोपीचंद पडळकर हे भाजपकडून आमदार झाले. अर्थात पंकजा मुंडे यांचं राजकीय महत्त्व कमी करण्यासाठी त्यांच्या समर्थकांना विधान परिषद राज्यसभेवर संधी दिली गेली. यानंतर पंकजा मुंडे सातत्यानं महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. विशेषतः त्यांचा रोख फडणवीसांवर दिसून यायचा. आता राज्यात ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता अस्तित्वात आली. धनंजय मुंडे मंत्री झाले. पण महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर आमदार धनंजय मुंडे यांचं हे मंत्रिपद सुद्धा गेलं. तेव्हाच धनंजय मुंडे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. धनंजय मुंडे हे बीडचे भाजपचे पुढचे खासदार होतील असं बोललं जाऊ लागलं. पण मध्येच अजित पवार यांनी शरद पवारांविरोधात बंड करत भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
त्यांच्या बरोबरीनं धनंजय मुंडे यांनी सुद्धा मग कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. आता या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. अजित पवार भाजपसोबत आल्यानं आणि त्यांच्या सोबतीला आमदार धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपद मिळाल्यानं पंकजा मुंडे यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. कारण येणाऱ्या सगळ्या निवडणुका भाजप, एकनाथ शिंदे आणि अजितदादा गट एकत्र लढवणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केलंय. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहतो की भाजपकडे जातो यावरच पुढची सर्व गणितं अवलंबून असणार आहेत. आता परळी विधानसभा मतदारसंघाचे चालूचे आमदार धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा तेच निवडणूक लढवणार असतील तर मग भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं काय होणार हा प्रश्न तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना पडलाय. त्या शरद पवार गटात जातील अशाही आता चर्चा आहेत. आता जर तसं झालं तर शरद पवार सिंपती कार्ड प्लस पंकजा मुंडे सिंपती कार्ड एकत्र आलं तर परळीत पंकजा मुंडेंची ताकद नक्कीच वाढेल. पण परळीत शरद पवारांनी अजून एक चेहरा राखीव ठेवलाय, त्याबद्दल पुढे बोलूच. पण एकूणच परळीचं राजकारण हे आजवर भावनिक मुद्द्यांवरच झालंय. 2009 आणि 2014ला गोपीनाथ मुंडेंच्या सहानुभूतीवर पंकजा मुंडे निवडून आल्या, तर दुसऱ्या बाजूला 2019ला सुद्धा धनंजय मुंडे ओबीसी ध्रुवीकरणाच्या फॅक्टरवर निवडून आले. धनंजय मुंडे यांच्या पंकजा मुंडेंवर आक्षेपार्ह टीका असणाऱ्या कथित व्हिडिओ क्लिपमुळे तेव्हा वातावरण चांगलंच तापलं होतं. यावर बोलताना पंकजा मुंडेंना स्टेजवर भोवळ सुद्धा आलेली होती. पण या घटनेला स्मार्टली ट्रीट करत याचा फायदा धनंजय मुंडेंनी स्वतःलाच करून घेतला होता. त्याचबरोबर सोबतीला त्या निवडणुकीत धनंजय मुंडेंना वंजारी मतं आपल्या बाजूने वळवण्यात सुद्धा यश आलं होतं आणि ते विजयी झाले होते. यावर्षी परळी बाजार समितीत 18 जागांपैकी 11 जागेंवर विजय मिळवत पुन्हा एकदा त्यांनी पंकजांविरोधात आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. पण मध्येच परळी कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळं आणि भगवानगडावर दोघेही भाऊ बहीण राजकीय वैर संपवणार असं म्हटल्यामुळं ते दोघे एकत्र येणार का अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण तसं झालं तर ते दोघांच्याही राजकीय भविष्यासाठी मारक ठरणार आहे हे मात्र नक्की. पण एकूणच बघायला गेलं तर मध्यंतरीच्या काळात पंकजा मुंडे या बॅकफुटला गेल्या होत्या. त्यांचा लोकसंपर्क सुद्धा कमी झालाय असं बोलण्यात येत होतं. पण शिवशक्ती यात्रा आणि देवदर्शन दौरा यामुळे पंकजा मुंडेंनी परळीत पुन्हा वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. त्यातच परळी वैद्यनाथ कारखान्यावर झालेली त्यांची कारवाई त्यांना लोकांना भावनिक करायला पोषक ठरली, तर मग त्यांच्या विरोधकांसाठी हा मोठा सेटबॅक असू शकतो. आता त्यासोबतच अजितदादांच्या बंडाचाही या निवडणुकीवर बराच परिणाम होणार आहे. कारण जो विजयी त्याची सीट या फॉर्म्युल्यानं धनंजय मुंडेंना जर तिकीट मिळालं तर पंकजा मुंडेंना स्वतंत्र लढावं लागेल किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या शरद पवार गटात जातील. आता दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे अजितदादांसोबत गेल्यामुळं परळीतून राष्ट्रवादीचा एक नवा चेहरा नुकताच समोर आलाय, ज्याबद्दल आपण मगाशी बोलत होतो. म्हणजे बघा, शरद पवारांच्या सभेत हजारो कार्यकर्त्यांसह जनक्रांती सेनेच्या बबनराव गीते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. आता याचा फटका नक्कीच धनंजय मुंडे यांना बसणार आहे, कारण गीते हेच मुंडेंच्या विजयाचे तेव्हाचे किंग मेकर प्लेअर होते. आता पंकजा मुंडेंना ऑप्शन म्हणून शरद पवारांनी हा चेहरा कदाचित राखीव ठेवला असावा. पण शरद पवार यांच्या इशाऱ्यावर जर इथून पंकजा मुंडे आणि बबन गीते यांची युनिटी जुळली तर मग धनंजय मुंडेंचा इथला कार्यक्रम नक्कीच बिघडणार आहे. दुसरीकडे परळी वैद्यनाथ कारखाना हातात असणं पंकजा मुंडेंसाठी प्लस पॉईंट होता, पण त्याच्यावर कारवाई झाल्यानं पंकजा मुंडे बॅकफुटला गेल्यात. आता कारखान्याच्या लाभार्थ्यांचा फायदा पंकजा मुंडे यांना कदाचित झाला असता, पण कारखाना बरेच दिवस झालं आर्थिक संकटात आहे. शेतकरी, कामगार, मुकादम यांची बिलं थकलेली आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेंसाठी हा मोठा फटका मानण्यात येतोय. आता ज्याचं ग्राउंडवरचं काम चांगलं तो प्लसमध्ये असा जर विचार केला तर नक्कीच काही परळीकरांचं मत सध्या धनंजय मुंडे यांच्या बाजूने आहे. पण दुसरीकडे पंकजा मुंडे यांचाही जनसंपर्क तगडा आहे, तसंच लोकांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची हातोटी ही कमाल आहे. त्यामुळे त्याही इथून तगड्या प्रतिस्पर्ध्या आहेत. अर्थात धनंजय मुंडेंचं अजितदादा गटात जाणं हे त्यांच्यासाठी इथं टारक ठरणार की मारक हे येणारा काळच ठरवेल. पण बबनराव गीते हे मात्र धनंजय मुंडेंसाठी इथून डोकेदुखी ठरणार हे पण तितकंच खरं आहे, कारण गीतेंनी परळीत त्यांचं नेतृत्व मजबूत करायला सुरुवात केली. एकूणच वंजारी मतं आणि कोण कोणत्या पक्षातून परळीत निवडणूक लढवणार या गोष्टी इथं की फॅक्टर ठरणार आहेत. अखेर पंकजा मुंडे इथून काय भूमिका घेतील, कसं टायमिंग साधतील, भाजप हायकमांडशी कसं डील करतील, धनंजय मुंडेंना कसं आव्हान देतील यावर बऱ्याच पुढच्या गोष्टी डिपेंड आहेत. देवदर्शन दौऱ्यापासून त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्यात, पण त्यांचं बरीच काळ राजकीय विजनवासात जाणं हे त्यांच्या समर्थकांसाठी मात्र आजही त्रासदायक ठरत आहे. असो, पण बाकी तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या मते परळी मतदारसंघात कुणाची ताकद जास्त आहे? परळीचा पुढचा आमदार नेमका कोण आहे? पंकजा मुंडे की धनंजय मुंडे? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.